सरकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून आम्हाला माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा आणि सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे. विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी नई शुरुआत की बात अशोक चव्हाण करते हुए नजर आ रहे हैं. प्रधानमंत्री, गृहमंत्री और जे.पी. नड्डा का यहाँ पर उन्होंने आभार व्यक्त किया है. और हाल ही में शिवसेना से एकनाथ शिंदे की बगावत, फिर अजित पवार की एनसीपी से बगावत और उसके बाद अब यहाँ पर लोकसभा चुनाव की जब तैयारी हो रही है तो कांग्रेस में भी सेंधमारी हो गई है. अशोक चव्हाण अपने साथ कई करीबियों को भी आगे लेकर आएंगे ऐसा माना जा रहा है और एक मराठा चेहरा बीजेपी में शामिल हो रहा है जिसका फायदा लोकसभा में बीजेपी को हो सकता है. विदर्भ में पार्टी को मजबूती मिलेगी ऐसी बीजेपी को उम्मीद भी यहाँ पर है.